हाय हॅलो नमस्कार. मी नेहा खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता खूप दिवसांनी मी आज आलेले आहे आणि खूप व्हिडिओ बनवत आहे दिवसांनी. तर इथे पाहू शकता की पाठीमागे सुहास आहेत आणि ही आमची आहे आता जस्ट पाडव्याला घेतलेली न्यू बाईक. तर आता आम्ही न्यू बाईकवरती लाँग राईडला जात आहोत. तर ते म्हणजे जात आहोत जेजुरीला. सो चला आता आम्ही जात आहोत आणि खूप असं मस्त एन्जॉय करणार आहोत. दिस इज आवर न्यू टू व्हीलर. आणि पाडव्याला मी गाडी घेतली होती त्यानंतर आम्ही इस्कॉनमध्ये गेलेलो होतो. तेवढंच एक राईड होता आमचा. त्यानंतर आज सुट्टी होती तर म्हटलं की चला आता छानपैकी गाडीवरती जाण्याचा कुठेतरी प्लॅन करूयात. सो निघालेलो आहे आम्ही आता. हे फ्रेंड्स, आता इथं आम्ही जात असताना इथं आम्ही सिग्नल लागलेला होता, उभा राहिलेलो होतो आणि ही 25-30 मजली बिल्डिंग आहे आणि याच्यावरती या माणसांची कामं चालू आहेत. बघू शकता किती रिस्की वर्क आहे हे. ॲक्च्युली या लोकांना जास्ती प्रकार आपण पगार द्यायला पाहिजे, पण नाही. ऑफिसमध्ये बसणाऱ्या लोकांना जास्ती पगार असतो आणि ह्या लोकांना मात्र हे उन्हामध्ये एवढं काम करतायत, एवढं रिस्की वर्क करतायत, तरी या लोकांना पगार कमी असतो. याची मला फार खंत वाटते. आणि आता हा आहे सासवड घाट. कधीपासून इथे काम चालू आहे. अक्षरशः मी दीड वर्ष झालं इथून जातीये प्रत्येक वेळेला. सो अजूनही यांचं पोखरण्याचं काम चालू आहे, डोंगर पाड्याचं काम चालू आहे. कधीपासून झालं. ॲक्च्युली हे फार रिस्की आहे, कारण की बघा ना, ते साईडला जे डोंगर आहेत ना, ते जर ते पाडता जर खाली एकदम घरंगळत खाली आले तर गाडीवरती येऊ शकतात आणि काही मोठं इन्सिडेंट घडू शकतो. सो खूप मोठं रिस्की काम आहे हे. आणि इथून चालवणं गाड्यासुद्धा फार रिस्की आहे. त्या लोकांसाठी पण जीवासाठी त्यांच्या धोक्याचं आहे. पण हे खूप दिवसापासून चालू आहे, लवकर संपायला पाहिजे. सो त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला हे थोड्याशा गोष्टी काही दाखवूया, शेअर करूयात. पाहू शकता. आणि असा हा सुनसान रस्ता आहे हा सासवड घाटामधला. बोला ना, काहीतरी बोला. आज कसं निवांत वाटते त्याच्यामुळे तर प्लॅन केला ना येण्याचा. म्हटलं जाऊयात मस्तपैकी आज. सोनू कुठे काय माहिती, बोलते का झोपला असेल. सोनू काय झोपण्याशिवाय काही काम करत नाही. कधी या दुपारी झोपलेलंच असतं. 2-3 वेळा आलो आपल्याला. 8-8 तास झोपायचं. हा ना, 16-16 तास झोपायचं. खूप झोपायला लागतं या मांजरांना. योगा चालू करणार योगा. हां. आणि तर फ्रेंड्स, आम्ही आता आलेलो आहे एका हॉटेलमध्ये आणि ते थांबलेलो आहे. आम्हाला इथे काहीतरी खाण्यासाठी आणि खूप भूक लागलेली होती. आणि आता आम्ही मागवलेली आहे मटकी भेळ आणि मूग भजी आणि ताक. तर खूप छान असं हॉटेल आहे ते. आणि मी इतके दमले ना गाडीवरती बसून, खूप लॉंग ट्रॅव्हलिंग झालं त्याच्यामुळे. आणि मी आता बसलेले आहे आणि मस्तपैकी इथे आलेले आहेत. सध्या आलेली आहे मटकी भेळ. हे आहे, दिस इज आवर हॉटेल. मस्तपैकी शेतामध्ये आहे. चला करायचं का सुरुवात खायला. सो फ्रेंड्स, आम्ही आता आलेला आहे रेस्टॉरंट. चालू असतं. एक फोटो काढू. तर फ्रेंड्स, हे बघू शकता तुम्ही, गर्दी काहीच नाही आहे. हा जाण्याचा मार्ग आहे. इकडे काय हो श्वास? हा पाठीमागचा रस्ता आहे वाटतं श्वास. हा पाठीमागचा रस्ता आहे श्वास. हा इकडून जाईल. तर मंडळी, मंदिराचं रिनोव्हेशन चालू आहे आणि त्याचबरोबर खूप जोरात असं साफसफाईचं कामसुद्धा चालू आहे. बघू शकता लोकांची ये-जा चालू आहे. इकडे तिकडे पाट्या वगैरे घेऊन जात आहेत लोक. खूप जोरात सगळ्यांचं काम चालू आहे. खूप छान वाटलं बघून हे सगळं. तर फ्रेंड्स, आता आम्ही रांगेतून जात आहोत भगवंतांच्या दर्शनात.
आहे पाठीमागे रांग. आम्ही निघालेलो आहे दर्शनाकरता. तर आता मित्रांनो आम्ही आलेलो आहे रांगेच्या मध्ये आणि आता इथे आमचे थोडेच रांगायचे. आमची थोडीच रांग आलेली आहे आणि आम्ही काहीच वेळामध्ये पोचतो दर्शन. तर फ्रेंड्स आता आम्ही खूप जवळ आलेलो आहे भगवंतांच्या आणि आता आम्ही काहीच वेळा दर्शन घेत आहोत. तर आता आम्ही टर्न घेणार आहे त्या ठिकाणी आहे टर्न घ्यायचं आहे इकडे त्या मार्गाने. इकडे हे भक्त लोक सगळे मस्त. इथे कुत्र बघा ना किती मस्त घेऊन बसले तिथे. किती छान बसले ना ते बांधकाम चालू आहे बरोबर आहे काहीतरी रिपेरिंग चालू आहे. आपण मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस गर्दी नव्हती पण मागच्या वेळेस खूप गर्दी होती ना. फार म्हणजे फार गर्दी होती. आणि मंडळी बघू शकता हे कुत्रं कसलं भारी बसलेलं आहे आणि त्याला सगळ्यांनी हळद लावलेली आहे आणि किती सुंदर आणि शांत बसलेला आहे. मी सुद्धा त्याला हळद लावली आणि तरी सुद्धा त्यांनी काय सुद्धा तोंड वर केलं नाही, काय बघितलं नाही. इकडे तिकडे सुद्धा शांत बसून राहिलाय तो. भाकरी भाजी आणायला पाहिजे होती मस्त पैकी. त्यापैकी कांदे असते मस्त खात बसलं. माझी मम्मी पप्पा भैयाने आलो ना मम्मी हमका सकाळी आणत असते बसून खायचं. आपण नाही एकदा आईतून शाही सगळे एकत्र आलो होतं आपण छान होतं ते बसून आम्ही इथे मस्तपैकी भोजन केलं होतं. मस्तपैकी प्रसाद घेतला होता आणि शिदोरी आम्ही आणली होती. सकाळ सकाळी माझ्या मम्मीने उठून बनवलेली. फार भारी वाटलं होतं सकाळ सकाळी उठून बनवलं होतं मम्मीने आणि आम्ही इथं बसून मस्तपैकी दर्शन झाल्याच्यानंतर इथं बसून खाल्लेलं होतं. छान वाटलं होतं. फार खूप सुंदर दर्शन झालं. असं वाटलं होतं की आम्हाला VIP पास घ्यावा लागतो का काय, पण एवढं फास्ट मुवेबल दर्शन होतं ना. आणि परत परत शेवटला तर अगदी म्हणजे ते म्हणाले की बंद होणार आहे म्हणजे लोक दर्शन घ्या असं पटकन दर्शन घेतलं. गर्दी नाही आहे. मागच्या जानेवारीच्या आम्ही जेव्हा जानेवारी का काहीतरी आय थिंक 2025मध्ये आलो होतो त्यावेळेस खूप गर्दी होती, फार गर्दी होती. त्यावेळेस काय आज संडे असूनही काहीच गर्दी नाही आहे. गर्दी कारण की मला असं वाटतं कदाचित उन्हाळा असल्यामुळे कदाचित गर्दी नसावी. सो आता रिनोव्हेशनचं काम चालू आहे. मी तुम्हाला दाखवते रिनोव्हेशनचं काय काम चालू आहे. कुठं जायचं ना असं नाही चला ना आता इकडून आलो होतो. सो तर फ्रेंड्स आमचं खूप छान दर्शन झालं. आता आम्ही निघालेलो आहे. तर आलं का लक्षात ती काय झालं त्या मार्गाने आलेली होती आणि आपण येतो पुराणी मार्गाने आलो होतो. ते बघा ना थोडं कसलं भारी पश्चिम दरवाजाने. आणि हा पश्चिम दरवाजा. पश्चिम दरवाजाला येते. सो फ्रेंड्स आम्ही आता उत्तर दरवाजा मार्गे जात आहोत आणि इकडे इतकी शांतता आहे. अजिबात सुद्धा गर्दी नाही आहे, वर्दळ नाही आहे. फक्त लोकांची खूप शांतता आहे. तुम्हाला आता मी बॅक साईडला दाखवते. कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे कृष्ण. तर फ्रेंड्स आता आम्ही बाणोबाईचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे.
तर मंडळी आता आम्ही निघालेलो आहे आणि आमचं खूप सुंदर दर्शन झालं. उन्हाळा असल्यामुळे अजिबातसुद्धा मंदिरामध्ये गर्दी नव्हती. आम्हाला असं वाटलं होतं की आम्हाला पास घेण्याची गरज लागेल का काय, पण आम्ही जाऊन तरी बघू म्हटलं आणि रांगेमध्ये लागलो तर अगदी मुळेभर रांग होती आणि आमचं फास्टमध्ये लगेच दर्शन झालं. आणि त्याच्यामध्ये लगेचच मंदिर बंद होणार होतं, सो ते म्हणाले की लगेच तुम्ही दर्शन घ्या आणि आम्ही पटकन दर्शन घेतलं आणि आम्ही लगेच बाहेर पण पडलो. सो महादेव भगवंतांचं दर्शन घेतलं, तिथे बाणूबाईचं दर्शन घेतलं. बॅक साईडचा जो उत्तर दरवाजा आहे तिकडनं परत आम्ही अगदी काहीच गर्दी नव्हती, सो त्याच्यामुळे आम्ही पटकन लगेचच बाहेरसुद्धा पडलो. खूप छान वाटतं. आणि आता आम्ही जात आहोत शिवनेरी मिसळ येते, जिथे की माझी फेवरेट मला मटकी भेळ आवडते. सो चला तर मग तुम्ही सुद्धा. आम्ही आता आलेलो आहे एका ठिकाणी शिवनेरी प्युअर व्हेज येते, जे की आम्ही इथे नेहमी प्रत्येक वेळेला आम्ही इथं स्टॉप घेतो. सो ते बघा शिवनेरी प्युअर व्हेज दिसतं का तुम्हाला नाव लाईट्समध्ये बॅक साईडने दाखवते. तर आता आम्ही हे बॅक साईडचं हॉटेल आहे. सो आता इथे चहा घेणार आहे मस्त आणि काहीतरी खाणार आहे. सो चला. सो फ्रेंड्स आम्ही आता आलेलो आहे शिवनेरी मिसळ येते, जे की शिवनेरी मिसळ म्हणून खूप ओळखली जाते. आणि आता इथे जे स्पेशल आहे तेच मिसळ ऑर्डर केलेली आहे. स्पेशल मिसळ आहे, ते इतके सगळे मेनू आहेत त्याच्यामध्ये. मटकीपासून सगळं आहे, ताक आहे, मिसळ आहे, पाव आहे, पापड आहे, गुलाबजामुन आहे, मिक्सर आहे, असं पण आहे. आणि बघू शकता खूप सुंदर असं छान हॉटेल आहे. तर आता मी मस्त मिसळचा आस्वाद घेते आणि तुम्हाला सांगा कसं वाटते हे मिसळ डिश बघून आणि मी तुम्हाला सांगते टेस्टी कशी आहे. सुरू करतो. तरी आम्ही इथे थांबलेलो होतो या ठिकाणी शिवनेरी मिसळ आणि आता आम्ही निघत आहोत.